नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। नमस्कार सगळ्यांना, पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी आमच्याकडे वरदाशंकराची पूजा असते। या वर्षीची पूजा थोडी स्पेशल आहे, कारण लग्नानंतर हा आमचा पहिला श्रावण महिना आहे आणि त्यातली ही पूजा आहे। तसेच श्रावणातला हा पहिला शुक्रवार होता, त्यामुळे वरदाशंकर आणि श्रावण शुक्रवार दोन्ही पूजा आम्ही एकत्र केली। तर सगळ्यात पहिला आईंनी शुक्रवारची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही वरदाशंकर पूजेच्या तयारीला लागलो। श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते निर्मळ वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा सण। हा महिना शंकर भगवानांना खूप प्रिय आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने होईल तशी भक्ती त्यांच्या चरणी अर्पण करतात। आमच्याकडे तर प्रत्येक घरी या महिन्यात वरदाशंकरची पूजा केली जाते। रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं अष्टतलोपरवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरकुरु सुरवरपूजितलिङ्गं ॐ विरूपाक्षाय नमः। ॐ खड्गवाहिने विश्वैकपालाय मङ्गलम् विश्वेशजाताय विश्वादिदेवाय। श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे। श्रावणी सोमवार, मंगळागौर, तसंच त्यानंतर येतो श्रावणी शुक्रवार। या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि सवाष्णींना हळदी कुंकूसाठी बोलवण्यात येते। त्याचबरोबर आमच्याकडे हळदी कुंकू, पान सुपारी आणि फुटाणे देण्याची प्रथा आहे। तुमच्याकडे ही पूजा कशी केली जाते मला कमेंट करून नक्की सांगा। लग्नानंतरचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि हे सगळं एक्सपिरियन्स करून मला खूप छान वाटलं। श्रावण सुरू झाला आहे म्हणजे आता आमच्या बायकांची सणांची लगबग चालू झालेली आहे। नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, गौरी गणपती, तर उत्साहाचे सण आता लवकरच येणार आहेत। तर आय होप तुमचे पण सण खूप छान जातील। तर पुढच्या श्रावणी शुक्रवारी आमच्या घरी हळदी कुंकूला नक्की या। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।